हॅलो, कसे आहात? किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मूग वडे. त्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभऱ्याची डाळ आपण 5-6 तास भिजून घेतली. आता याच्यासाठी आपण साहित्य बघू. हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ, हळद, लाल मिरची, धने पावडर, लसण, जिरे, कोथिंबीर आणि कांदा. आता हे आपलं वाटण्यासाठी आपण हे वाटून घेऊ. लसण घालून जिरे टाकून ते आपण मोड आलेले मूग मिक्सरला काढून घेऊ. हे असं एवढं जाडसर काढायचं. आपण आता डाळ काढून घेऊ मिक्सरला. आपण थोडीशी ठेवू आखी टाकण्यासाठी. आपली डाळ बारीक करून झाली. आपण डाळ काढून घेऊ. अशी अशी ठेवायची, रवा बारीक करायची नाही. याच्यात 2 पदार्थ आपण सिगरेट टाकणार आहेत. एक मिळून येईन ते वडा तुटणार नाही आपण तळताना, आणि एक दुसरा पदार्थ क्रिस्पी होईल. हे 2 पदार्थ मी दाखवले नाही, त्याने क्रिस्पी होतो वडा. आता हे आपला कढीपत्ता आणि मिरची मिक्सरला काढून घेऊ. त्याच्यात जिरे टाकून, मीठ, आणि लसण. आता हे आपण मिक्सरला काढून घेऊ. आपली मिरची काढून झाली मिक्सरला, काढून घेऊ. आपलं आता हे मिक्स करूच तर आपण तेल गरम करायला ठेवले, ते गरम होईल. आता हे आपण टाकू. एक मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलाय. कोथिंबीर भरपूर टाकायची, म्हणजे चव छान येते. हे जाडसर धण्याचं कूट भाजून केलेलं, हळद आणि लाल मिरची. थोडंसं आपण आणखी थोडंसं मीठ टाकू, आणि थोडीशी आखी डाळ, म्हणजे खाताना छान लागते. थोडासा हिंग टाकू, आणि हे बेसन पीठ. ह्याने काय होते, पूर्ण ते असं वडा तुटत नाही आपण तळताना. आणि हे जिरो रवा, म्हणजे बारीक एकदम पटकन भिजल्या जातं. ह्याने काय होतं, क्रिस्पी वडा होतं छान. हे टाकू आपण त्याच्यात. आता हे सगळं एकत्र करून घेऊ. आपण हे चांगलं एकत्र करून घेऊ. याच्यात पाणी अजिबात टाकलं नाही. छान लागते तशी चवीला. आणि याच्यासोबत कढी, श्वासपेक्षा कढी सोबत अगदी भारी लागते असे मुगाची वडी. आपण चण्याची डाळ नाही टाकली तरी, नसली खायची तर नाही टाकली तरी चालती. नुसते मुगाची केले तरी पण चालते, पण मुगाचे मग थोडं जरा त्याला बारीक करावं लागते पेस्ट. आपलं तयार झाले. आपण याचे आता छोटे छोटे वडे करून घेऊ. जास्त जाड नाही करायची, असे व्यवस्थितच, जास्त मोठे नाही आणि छोटे नाही, मध्यम करायचे. असे आपण वडे करून घेऊ. आता हे सगळे आपलं तेल आपण वडे करायच्या अगोदरच गरम करायला ठेवलं. आता हे गरम झाले चांगलं. आणि कसं करायचं, जास्त, आणि वडे तयार झालेत आपले करून. आता आपण तळायला टाकू. तेल भरपूर गरम होऊ द्यायचं अगोदर, आणि नंतर मग वडा टाकला की थोडा कमी करायचा गॅस, म्हणजे काय होतं, मधलं कच्चा राहत नाही, व्यवस्थित मंद याच्यावर तळला जातो. अगोदर भरपूर तेल टाकून द्यायचं. तर आपण असे सगळे वडे
तळून घेऊ. पण आता ह्याचे हलक्या हाताने उलटी करू. तुटत तर नाहीच म्हणा. मस्त क्रिस्पी तळून घेऊ. किती छान कलर आलाय. खायला अगदी टेस्टी लागते. ते आपण व्यवस्थित उलटे करून तळून घेऊ. आता हे आपले चांगले क्रिस्पी तळून झालेत. आपण हे काढून घेऊ. बाकी दुसरे तळून घेऊ. वळे सगळे तळून झाले तर आपण गॅस बंद करू. कशी मस्त झालेत क्रिस्पी छान. आता आपण सर्व करू. चला तर मग किचन आयच्या मूग वडे तयार झाले. असे करून पहा. त्यासोबत कढी कांदा टेस्ट घ्या. करून पहा. लाईक करा शेअर करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.